नमस्कार मित्रांनो, भव्य दिव्य असं आश्रमाता केसरी मैदान पार पडलं. या मैदानात फायनलला पात्र ठरलेला मँगो आणि हिंद केसरी अर्जुन, त्याबद्दल आपण त्यांची मुलाखत घेतोय. आपल्या समोर आहे शुभम ड्रायव्हर देवळे. सर्वप्रथम तुमचा परिचय करून द्या शुभम. मी शुभम ड्रायव्हर देवळे. नियोजन कोणी केलेलं आहे दादा? नियोजन आपलं नियोजन बादशाह आहे, तुषार शेठ म्हणून सुराशी झालट्यात आहे, त्यांनी केलेलं नियोजन आहे. नवीन खरेदी आणि डायरेक्ट फायनलला काय सांगाल त्याबद्दल? काही नवीन खरेदी म्हणजे इच्छा तशी होती. आमची माऊली शेठ म्हणून 100 सरकार त्यांना घेऊन दिला आपण वासरू दादा. बैल कोणाचा एकदा परत सांगा. 100 सरकार माऊली शेठ 100 सरकार यांचा आहे बैल. नवीन खरेदी केली त्याच्यानंतर मराठवाडा केसरी मैदानात गट पास झाला आणि आज डायरेक्ट फायनलला. तर भाऊ काय माहिती आशामुळे आपण ते बैल घेतला. हे मुलगा आहे, याला बैलाच खूप आवड आहे. यांचं कोण नाही म्हणजे मी आमचे मित्र आहे पुरे, त्यांच्या नादाबळी यांना नाद लागला. त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांनी एक वासरू घेऊन दिलं त्यांना. हे वासरू आज त्यांना सगळं करून दिलं साध्य. मुलामुळं वासरू खरेदी केला. ते आमचे सरकार 100 सरकार ते म्हणे आपल्याला एक वासरू घ्यायचं. मी चला म्हणलं मित्र आहे आपला एक, मी बघितलेलं ते वासरू घेऊन टाकू आपण. तर मग ते म्हणलं. त्याच्यानंतर आम्ही रुस्तम लावला इथं मराठवाडा केसरीला. तिथं गट काढा पण पावसामुळे सेमी झाल्या नाही. मग आजच्या मैदानात तुषार शेठ आमचे झाले, ते बबलू आंगरे झाले, त्यांचं नियोजन झालं. मग अर्जुन मध्ये लावला डायरेक्ट हिंद केसरी अर्जुन. हा डायरेक्ट हिंद केसरी म्हणजे आम्हाला वस्तू गॅरंटी ना आमच्या ती पळती म्हणून त्याच्या हिशोबाने बैल लावला ना. सर्वात आकर्षक म्हणजे मुलाच्या नादासाठी वासरू खरेदी केला. भैया तुझं नाव सांग. साईराज. 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 बघा मित्रांनो, मुलाच्या नादासाठी वासरू खरेदी केला. कोण खरेदी केला भैया? ते आपले आडूळचे मित्र आहे यांच्या. बघा मित्रांनो, या भैयांचं वासरू आहे. नाव सांगा भैया तुमचं. माझं नाव विशाल जाधव, राहणार आडूस आहे. कुठून घेतलेला हा कोण तुम्ही? आपण हा कोंडा काष्टी बाजारमधून घेतला होता. एक साधारण खूप बारीक होता, 6-7 महिन्याचा वासरू होता. आपण त्याला छोट्यापासून थोडं घडविलं आणि त्याचा आज फळ पण मिळाला शेटला. किती लाव केलेला हा वासरू? आपण हा शेटला सौदा केला 2 लाखाला, पण शेटनं त्याने 11 बिंदोड केले म्हणून खुशीनं 11,000 रुपये आपल्याला वरतून दिले. 11,000 रुपये शिल्लक दिले. बघा मित्रांनो, किती दिलदार मनाचा राजा माणूस आहे माऊली शेठ 100 सरकार. माऊली शेठ म्हटल्यावर म्हणजे ते आपलं जे पंढरी शेठ फरके त्याचं दुसरं रूप म्हटलं तरी चालेल माऊली शेठचा. संभाजीनगरचे पंढरी शेठ फडके. संभाजीनगरचे पंढरी शेठ फरके आलं. चालेल मित्रांनो, अतिशय लहान वासरू आहे, खूप मोठं भविष्य वासराला. कायम गुलालात राहावं हीच इच्छा. शुभम ड्रायव्हर, तुम्ही पारख केलेली काय वासराची? मीच पारख केली, मला पसंत पडलं म्हणून ते आणलं. ते काय बघितलं बरं या वासरा? वासराचा चिगट वासरू, पाहायला बी गती वगैरे सगळे. आमच्याकडे पहिले कॅडबरी, छोटी कॅडबरी सेम त्याची कॉपी म्हणून वासरू घेतलं. बघा मित्रांनो, वासराचं मँगो बैलाचे मालक 100 सरकार माऊली शेठ आपल्या समोर आहेत. त्यांचा परिचय करून घेऊ. माऊली शेठ कुठले तुम्ही? आम्ही तसे प्रॉपर परभणी जिल्हा सेलू तालुक्यातील लहान नंद्रा गावाचे आहेत, पण 25 वर्ष झालं आम्ही शेंद्रा इथं राहतो. संभाजीनगरमध्ये राहतो. शेंद्रामध्ये आपली उद्योजक म्हणून एक कंपनी आहे. माऊली शेठ मुलाच्या नादासाठी वासरू खरेदी केला. हो. कुणामुळे नाद लायला भैया? काका म्हणे. काकामुळं? हो, गावाकडे काका होतं तेच ना, पहिली गाडी याचा असं सांगायचा. काका. कोणता बैल आवडतो तुला? मथुर. आवडतोय राहुल पाटलांचा. हो. बिनजोडचा वास होतो का आवडतो? बघा मित्रांनो, काकाचं नाव ऋषी काका. ऋषी काकामुळे नाद लागला. माऊली शेठ वासराला खूप भविष्य आहे. हो, वासराला खूप जुनं भविष्य. वासरांना इतकं नाव केलं की गगनाला नाव नेऊन टिकलं माझ्यावालं. हो. आज हिंद केसरी बैलात पळाला तुमचा वासरू. हो, पंचम हिंद केसरी अर्जुन मध्ये वासरू पळालं. चांगले वासरं पळत नाही त्याच्यामध्ये. बैलामध्ये ताकद तर नाही. हो, बच्चा येतो, 12 महिन्याचा बच्चा येतो अजून. त्याचं काय अपेक्षा करणार आहे आपण तरी? लय मोठं भविष्य सरकारला ते हिंद केसरी करणार. आपली इकडे 100% गॅरंटी आपली. पुढील वर्षी हिंद केसरी मैदानात हिंद केसरी करणार सर. 100% हिंद केसरी करणार आपण. बघा मित्रांनो, वासरावरती विश्वास आहे. वासराला भविष्य सुद्धा आहे. वासरू आदत वयात खूप पडत आहे ना. तुमचं असं नाव करू 100 सरकार. आमच्या टीम कडनं तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचाल. हो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.